पटेल आणि तटकऱ्यांना सुद्धा इतक्या दिवसात कळून चुकलं असेल की पवारांनी फडणवीसांना हाताशी धरला. जिथे विलिनीकरण करायचं असेल तर अगोदर माझ्याशी बोला असे दिसणारे फडणवीस सगळ्यांना दिसले. मात्र ज्या अँगलने शरद पवार बिनविरोध राज्यसभेवर जात आहेत त्यामागे खेळ करणारे फडणवीस कोणालाच दिसले नाही. कदाचित वस्तादाचा डाव जो कळत नाही तो डाव असाच असावा. लंबा पल्ला खेळत नाहीयेत पवार. छोट्या छोट्या किंवा जागेवरच प्लेड खेळण्याच्या भूमिकेत जरी आता शरद पवार दिसत असले तरी सध्या काहीही न करता बसल्या बसल्या याच वस्तादानं अजित पवारांचा पक्ष एक्सपोज करायला सुरुवात केला. नाही म्हणता म्हणता सुनेत्रा पवारांवरती आता अनेक प्रश्न जे आहेत ते पवारांनी लावून दिलेत. मुद्दा एक, अजित पवारांचं निधन झालं तो अपघात की घातपात. या मुद्द्यावर रोहित पवारांनी जास्तीचं बोलायला पाहिजे होतं की सुनेत्रा पवारांनी. 2, आमदार सरोज अहिरे यांनी जी खदखद प्रेस कॉन्फरन्स दरम्यान बोलून दाखवली. आमदार अमोल मिटकरी जे बोलून दाखवू पाहत आहेत, हसन मुश्रीफ जे सांगू पाहतायत, छगन भुजबळ जे सांगू पाहतायत, असे नवखे आणि ज्येष्ठ लोक सुद्धा अजित पवार गेल्यानंतर एक गट अजित पवारांचा जो की इशारा पटेल आणि तटकरेंकडे आहे तो गट कशा पद्धतीने सुनेत्रा पवारांभोवती चक्रव्यूह आखतोय आणि सुनेत्रा पवार त्या मुद्द्याकडे कशी डोळेझाक करतायत हे अधोरेखित करत असताना सुनेत्रा पवार किती प्रकारच्या राजकीय मास्टर माइंड आहे हे दिसण्यासाठी याच लोकांचे डॉट कारणीभूत ठरतायत. सगळ्यात महत्वाचा तिसरा डॉट, विलिनीकरण आता जर करायचं असेल तर अगोदर आमच्याशी चर्चा करावी लागेल हे फडणवीस बोललेले दिसले. पण हे बोलण्यासाठी फडणवीसांना पुढे करणारे पटेल आणि तटकरेच होते. अशा चर्चा त्यावेळी घडल्या. पण आता जे शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर बिनविरोध जात आहेत त्यामागे फडणवीस नाहीत का? शरद पवारांनी दिल्लीतून हालचाली केल्या. दिल्लीनेही ठरवलं शरद पवार बिनविरोध जातील आणि राज्यानेही ठरवलं शरद पवार बिनविरोधात जातील. आणि तुम्ही म्हणताय की शरद पवार आणि फडणवीस यांचं चालत नाही, यांच्यात बिनस्त आहे. मी हेच तर सांगते की दिल्लीतील हालचाली ठरवणार आहेत की महाराष्ट्रातील, राज्यातील राष्ट्रवादीची स्थिती काय राहणार. आणि पवार थेट ऍक्सेस दिल्लीचा घेतायत, मधले सगळे ड्रॉप करतायत. पॉइंटर येऊयात. 28 जानेवारी ही ती तारीख आहे ज्या दिवशी अजित पवारांचं निधन झालं. अजित पवार गेल्यानंतर ममता बॅनर्जींनी अजित पवारांचा अपघात नाही तर तो घातपात भाजपानं घडवून आणलाय असा आरोप केला होता. या आरोपांनंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली. लागलीच एवढ्या संवेदनशील प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा शरद पवार पुढे आले. हा अपघात आहे, यामध्ये राजकारण आणू नका हे स्टेटमेंट करून दिलं. त्याही वेळी लोक म्हणत होते की शरद पवारांनी जर त्यावेळी घाई केली नसती तर अख्खा महाराष्ट्र पेटला असता. पण अजित पवारांचा घात आहे की अपघात आहे हे हुडकावूनच काढायला लावलं असतं. पवारांनी केलेली ती घाई होती की आत्ताची भविष्यातील राजकीय सोय होती, हे 2 प्रश्न मी सोडून जाते. आज 10 फेब्रुवारी पासून तर आज जवळपास तारीख 7 मार्च आहे तेव्हापासनं रोहित पवार अजित पवारांच्या अपघाताबाबतचे एक डॉट जोडतायत. पटेल, तटकरे हे लोक कशा पद्धतीनं पक्ष गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतायत हे सांगतायत. पण रोहित पवारांना राज्यातील नेतेही तेवढं वेटेज देईनात आणि महाराष्ट्राबाहेर दिल्लीतूनही तेवढं वेटेज भेटेना. थोडासा जर याला टर्न दिला आणि रोहित पवार जी भूमिका घेतायत तीच भूमिका शरद पवारांनी घेतली तर खरोखर राजकीय परिस्थिती अशीच राहील का? या मुद्द्यावर विचार करणं गरजेचं नाही का? रोहित पवारांची एक भूमिका, अमोल मिटकरींची एक भूमिका, महाराष्ट्रातील अजित पवारांना मानणाऱ्या लोकांची एक भूमिका आणि दुसरीकडे शरद पवारांची तिसरीच भूमिका. शरद पवार त्याही दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी अपघात म्हटले, ते आजही अपघात म्हणतायत. ते असं म्हणत नाही की त्यावेळी माझ्या लक्षात आलं नाही, हा घातपात असू शकतो. सुप्रिया सुळींची चुप्पी, शरद पवारांची ही चुप्पी, ही 2 चुप्पी जी आहे ही दोन्ही चुप्पी भाजपला पोषक आहेत, भाजपला फेवर करणार आहेत. वातावरण जर बघितलं तर जसं म्हणतात ना, बसल्या बसल्या वस्तादानं डाव टाकले, ते म्हणजे पटेल आणि तटकरे यांना एक्सपोज केलं. पटेल आणि तटकरे ही तीच माणसं आहेत की जी अजित पवारांच्या पक्षात राहून त्यांच्या विरोधात बी टीम म्हणून काम करत होती असं दाखवण्यासाठी महिनाभराचा स्पेस महाराष्ट्रातील लोकांना दिला, महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांना दिला. आणि या सगळ्या आशंका निर्माण झाल्यानंतर पटेल आणि तटकरे हे एकाकी तर पाडलेच आणि दुसरीकडे राज्यसभेवर बिनविरोधही गेले. जिथे आदित्य ठाकरे म्हणत होते की राज्यसभेची जागा आमची आहे, तिथे सुद्धा शरद पवारांनी त्यांची फिल्डिंग लावली. इकडूनही बिनविरोध आणि तिकडूनही बिनविरोध. अर्थ पवार 2 दगडींवर पाय ठेवून खेळतायत आणि या 2 दगडींवर ठेवलेला पाय फक्त पवारांचाच नाही तर देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा आहे, दिल्लीचा सुद्धा चालू हे म्हणायला ठीक आहे. सुनेत्रा पवारांकडे आता राष्ट्रवादी आली, राष्ट्रवादीच्या अध्यक्षा त्या झाल्या, तर अजित पवारांनी स्थापन केलेला पक्ष वेगळा असेल. विलिनीकरण आम्ही थांबवलं, फक्त 4 वर्षांसाठीचा हा सस्पेन्स. 4 वर्षांमध्ये जर फडणवीसांना वाटलं की सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात तितकी ताकद नाही किंवा सुनेत्रा पवार या नावावरती अजित पवारांनी जेवढे आमदार निवडून आणले तेवढे निवडून आणू शकले नाही. आणि दुसरी गोष्ट त्यालाच टाइमलाईन म्हणून जोडते की सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत 20 ते 25 आमदारांनी नाराजी व्यक्त केली, अजित पवारांच्या अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केलेत. आणि या झालेल्या बैठकीमध्ये सुनील तटकरे नव्हते. सुनील तटकरे नसतानाच आमदार मनमोकळ्या प्रमाणाने जर सुनेत्रा पवारांसोबत बोलतायत किंवा बोलताना दिसतायत, याचा अर्थ आमदारांना सुद्धा पटेल तटकरे ही लोक जड वाटू लागलीत. हीच आमदार जर पवारांकडून 2029 ला शिफ्ट झाली तर फडणवीसांना त्यांचा टर्न चेंज करायला कितीचा वेळ लागणार आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं तसेच आत्ताही म्हणते, जसं अजित पवारांच्या पक्षातील असलेल्या काही नेत्यांना अजित पवारांच्या सोबत काय घडलं हे न बोलण्यातच खरं यश आहे किंवा खरी समज आहे, अगदी त्याच पद्धतीने शरद पवार
पवारांच्या पक्षातील किंवा खुद्द शरद पवारांना सुद्धा हा विषय न छेडण्यातच राजकीय भविष्य आहे. असो, हळूहळू करून ही सगळी टाइमलाईन क्लिअर होईलच, पण मी जे काही डॉट जोडले ते डॉट जुळतायत का हे तुम्हाला मला सांगायचे. मी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांना धरून जर पुढे आणखी काळ गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस मागे नेमकं पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांचाही चाहे रोल काय आहे ते क्लिअर कट होईल का? कमेंट करा. मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद.